नमस्कार, आप देख रहे हैं द जस्टिस हिंदी। खबर केरल से है, जो शोर शराबे और नफरत भरे दौर में इंसानियत की सबसे सधी हुई आवाज बनकर सामने आई है। जहां एक मुस्लिम धर्मगुरु की अपील ने हिंदू मुस्लिम भाईचारे की मिसाल पेश की है और सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रही है। केरल की राजधानी तिरुवनंतपुरम के पलायम इलाके के इमाम बीपी सोहेब मौलवी ने अट्टुकल पोंगाला उत्सव को लेकर ऐसा संदेश दिया है जिसने हर संवेदनशील दिल को छू लिया। उन्होंने अपील की है कि इस बड़े हिंदू उत्सव के दौरान मस्जिदों और मुस्लिम घरों के दरवाजे श्रद्धालुओं के लिए खुले रखे जाएं। अट्टुकल पोंगाला केरल का एक बेहद खास धार्मिक आयोजन है जो अट्टुकल भगवती मंदिर में हर साल मनाया जाता है। यह 10 दिनों तक चलने वाला उत्सव है जिसका मुख्य दिन इस वर्ष 3 मार्च को है। इसे दुनिया के सबसे बड़े महिला आयोजनों में गिना जाता है क्योंकि इस दिन लाखों महिलाएं एक साथ पोंगाला बनाती हैं और अनुष्ठानों में हिस्सा लेती हैं। इसी भारी भीड़ और श्रद्धालुओं की सुविधा को ध्यान में रखते हुए पलायम के इमाम ने लोगों से खास अपील की है। उन्होंने कहा कि भले ही यह उत्सव किसी दूसरे धर्म से जुड़ा है और हम इसके धार्मिक अनुष्ठानों में भाग नहीं लेते, लेकिन इस मौके पर तिरुवनंतपुरम आने वाली महिलाएं और बच्चे हमारे मेहमान हैं और मेहमानों का सम्मान करना हमारी जिम्मेदारी है। अपने संदेश में इमाम ने साफ कहा कि हमें उनके लिए पीने के पानी, आराम करने की जगह और जरूरी सुविधाओं का इंतजाम करना चाहिए। मस्जिदें और घर सिर्फ इमारतें ही नहीं होती बल्कि इंसानियत के दरवाजे होती हैं और इस दिन ये दरवाजे पूरी तरह खुले होने चाहिए। उन्होंने यह भी कहा कि पिछले साल की तरह इस बार भी अट्टुकल पोंगाला रमजान के महीने में ही पड़ रहा है। ऐसे में ये एक बेहतरीन मौका है कि रमजान की रूह, उसका सब्र, उसकी मिठास और उसका भाईचारा दूसरे धर्म के लोगों के साथ साझा किया जाए। इमाम के मुताबिक श्रद्धालुओं को पानी पिलाना, उनका ख्याल रखना और उनको अपनापन देना ही असली इबादत है। अपने संबोधन में इमाम सोहेब मौलवी ने दुनिया में बढ़ रही नफरत और इस्लामोफोबिया का भी जिक्र किया। उन्होंने कहा कि नफरत का जवाब नफरत से नहीं बल्कि प्यार और इंसानियत से दिया जाना चाहिए। अट्टुकल पोंगाला जैसे आयोजन इस बात का मौका देते हैं कि हम एक दूसरे को करीब से समझें और भरोसे की दीवार खड़ी करें। इमाम का यह वीडियो और बयान सामने आते ही सोशल मीडिया पर वायरल हो गया। अलग अलग धर्मों के लोगों ने इसे शेयर किया और लिखा कि यही केरल की असली कहानी है, जहाँ धर्म लोगों को बांटता नहीं बल्कि जोड़ता है। कई यूजर्स ने इसे पूरे देश के लिए एक सीख बताया। आज जब अक्सर धर्म के नाम पर तनाव और टकराव की खबरें सामने आती हैं, ऐसे में केरल से आई ये खबर याद दिलाती है कि भारत की असली ताकत आपसी सम्मान और भाईचारे में है। पलायम के इमाम की यह अपील सिर्फ एक संदेश नहीं बल्कि समाज को आईना दिखाने वाली मिसाल बन चुकी है। സഹോദരങ്ങളെ, സഹോദരിമാരെ, ഒരു കാര്യം പ്രത്യേകമായിട്ട് ഉണർത്താനുണ്ട്. നമുക്കെല്ലാം അറിയാവുന്നത് പോലെ ആറ്റുകാൽ പൊങ്കാലയാണ് ഏതാനും ദിവസങ്ങൾക്കകം വരുന്നത്. വേറൊരു വിശ്വാസവുമായി ബന്ധപ്പെട്ടതാകയാൽ അതിന്റെ ആചാരങ്ങളിലും ചടങ്ങുകളിലും നമ്മൾ പങ്കാളികളല്ല. പക്ഷേ കുറെ സഹോദരിമാരും കുട്ടികളും തിരുവനന്തപുരം നഗരത്തിലേക്ക് അതിഥികളായിട്ട് എത്തുന്ന സന്ദർഭമാണ്. അവരുടെ ഏറ്റവും നല്ല ആതിഥേയരായിട്ട് മാറാൻ നമുക്ക് സാധ്യമാവണം. റമദാനിലാണ് ഈ വർഷം യാദർശികമായിട്ട്, കഴിഞ്ഞ വർഷവും അങ്ങനെയായിരുന്നു ഈ പൊങ്കാല ഉണ്ടാവുന്നത്. ഏതായാലും റമദാനിൻ്റെതായ ഏറ്റവും നല്ല സന്തോഷത്തിന്റെ, സാഹോദര്യത്തിന്റെ, സ്നേഹത്തിന്റെ അനുഭവങ്ങൾ അവർക്ക് സമ്മാനിക്കുവാൻ, നമ്മുടെ സഹോദരിമാർക്കും അതുപോലെ തന്നെ അവരുടെ കുട്ടികൾക്കും സമ്മാനിക്കുവാൻ നമുക്ക് സാധ്യമാവണം. കുടിവെള്ളവും റമദാൻ വിഭവങ്ങളും എല്ലാം അവർക്ക് നാം സമ്മാനിക്കണം. അവർക്ക് വിശ്രമിക്കാൻ സൗകര്യം ചെയ്തു കൊടുക്കണം. നമ്മുടെ മസ്ജിദുകളും വീടുകളുമെല്ലാം അവരുടെ മുമ്പിൽ പൂർണ്ണമായും തുറക്കപ്പെടുന്ന ഒരു സാഹചര്യം തീർച്ചയായും ഉണ്ടാവേണ്ടതുണ്ട്. സ്നേഹവും സാഹോദര്യവും. അതുകൊണ്ട് മാത്രമേ നമുക്ക് ലോകത്തും രാജ്യത്തും വളർന്നു വരുന്ന ഇസ്ലാമോഫോബിയയും വിദ്വേഷത്തെയും പ്രതിരോധിക്കാൻ സാധിക്കൂ എന്നുള്ള പൂർണ്ണമായിട്ടുള്ള ബോധ്യം നമുക്കുണ്ടാവണം. സഹോദരങ്ങളെ, അതിനുള്ള ആ ഒരു നമ്മുടെ സ്നേഹത്തിന്റെ, സാഹോദര്യത്തിന്റെ നല്ല നല്ല ആവിഷ്കാരത്തിലുള്ള സന്ദർഭമാണ് ഇതുപോലുള്ള സന്ദർഭങ്ങൾ എന്ന് പറയുന്നത്. അല്ലാഹു തആല അല്ലാഹുവിന്റെ പ്രീതി ഉദ്ദേശിച്ചുകൊണ്ട് ജാതിമത വ്യത്യാസങ്ങളില്ലാതെ എല്ലാവർക്കിടയിലും സ്നേഹവും സാഹോദര്യവും ശക്തിപ്പെടുത്താൻ വേണ്ടി നാം നടത്തുന്ന എല്ലാ ശ്രമങ്ങളെയും പടച്ചതമ്പുരാൻ നമ്മിൽ നിന്ന് സ്വീകരിക്കുമാറാവട്ടെ. നമ്മെ അല്ലാഹു തആല ഇവിടെ ഒരുമിച്ച് കൂട്ടിയതുപോലെ നാളെ അവന്റെ നിരവധി അനുഗ്രഹങ്ങൾ നിറഞ്ഞ ജന്നാത്തുൽ ഫിർദൗസിലും ഒരുമിച്ച് കൂട്ടുമാറാവട്ടെ.